विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई पदासाठी एकदम बेस्ट आय-बी-पी-एस लेव्हलचे प्रश्न बघणार आहोत. ज्याप्रमाणे आय-बी-पी-एस प्रश्न विचारते, त्याच लेव्हलचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपण नोंदणी व मुद्रांक विभागासाठी जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, नक्की जॉइन करा. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि याच्या स्पेशल नोट्स देखील आपल्याकडे आहेत. नोट्सबद्दल माहिती मी तुम्हाला पुढे देईल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढच्या या ठिकाणी 7-8 प्रश्न बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की आय-बी-पी-एस लेव्हलचेच आपण जे आय-बी-पी-एस विचारते तेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व मिक्स घेतलेले आहे. मराठी व्याकरण घेतलेले आहे, सामान्य ज्ञान घेतलेले आहे आणि चालू घडामोडी देखील घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता जो पहिला प्रश्न आहे, सुया या शब्दाचे एकवचनी लिंगाचे रूप कोणते? तर एकवचनी सुया या शब्दाचे एकवचनी काय होईल? तर सुई. सुईचे या ठिकाणी लिंग कसे होईल? तर स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी हे योग्य उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचे. अशाच लेव्हलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. कारण परीक्षा ही 10वी लेव्हलची असणार आहे सर्वांना माहीतच असेल. ठीक आहे. आता जो दुसरा प्रश्न आहे, सासू या शब्दाचे अनेक वचन कशा प्रकारे होईल? सासू या शब्दाचे अनेक वचन कशा प्रकारे होईल? तर सर्वांना माहीतच असेल. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. सासवा हे सासू या शब्दाचे अनेक वचन झालेले बघायला भेटेल. आता नेक्स्ट प्रश्न बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. काय आहे? तिसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, तर शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता काही मुले बोलतील की हे सोप्या लेव्हलचे प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात, फक्त थोडे किचकट विचारले जातात. पहिल्यांदा मी सोपेच घेतलेले आहेत. आता बघू शकता 3 प्रश्न सोपे होते, चौथा थोडा हार्ड घेतलेला आहे. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बघू शकता, शर्वरी म्हणजे रात्र हा समानार्थी शब्द आहे. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि एकूण 26 जे प्रश्न बघणार आहोत, याच्यापैकी तुमचा स्कोर किती होतो हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघू शकता वायस या शब्दाचा समानार्थी शब्द. वायस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 3. पर्याय क्रमांक 3. काक हा शब्द वायस या शब्दाला समानार्थी शब्द आहे. अशाच प्रकारचे जे प्रश्न आहेत, जे तुम्ही कधी-कधी वाचलेले नसतात, ते तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. आता जर बघितलं 5व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता. खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. याच्यापैकी कोणता शब्द एकवचनी आहे? काय दिलेले आहे ऑप्शन? तर बघू शकता लाडू. लाडू कितीही असू शकतात. खडू. खडू देखील कितीही असू शकतात. झाडू कितीही असू शकतात. परंतु लेकरू. लेकरू एकच वचनी शब्द आहे. लेकरे असते तर या ठिकाणी जास्त अनेकवचनी असतात, परंतु एकवचनी विचारलेले आहे तर लेकरू हा एकवचनी शब्द हे योग्य उत्तर तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता जर बघितलं तर 6व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता. चालू घडामोडीचा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. काय प्रश्न आहे इथं तुम्ही बघू शकता. गरुड शक्ती सराव भारताने कोणत्या देशासोबत केला आहे? कोणत्या देशासोबत केलेला आहे? गरुड शक्ती सराव भारताने कोणत्या देशासोबत केला आहे? तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. इंडोनेशिया देशासोबत गरुड शक्ती सराव भारताने केला आहे. एम-पी प्रश्न आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता. काय आहे प्रश्न? 50वे आंतरराष्ट्रीय गोल करणारी 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण? 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघू शकता बालादेवी ही पहिली 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. अशा प्रकारचे आता तुम्हाला समजले असेल की एकदम आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार आपण सर्व प्रश्न घेतलेले आहेत. आता या परीक्षेमध्ये तुम्हाला 160 पेक्षा जास्त स्कोर केलाच पाहिजे तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा माहिती सांगून देतो. आता जे विषय असणार आहेत तुम्हाला आय-बी-पी-एस गणित देखील निम्मे विचारते आणि बुद्धिमत्ता देखील विचारते. तर सर्वात आपल्याकडे मटेरियलमध्ये तुम्हाला काय-काय भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर बघू शकता शिपाई 284 जागा आहेत. मराठी व्याकरणाच्या सर्व समानार्थी शब्द जे आय-बी-पी-एस विचारते, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार सर्व टॉपिक आणि 250 ते 300 पानांची पेजेस तुम्हाला भेटेल. त्याचे झेरॉक्स देखील तुम्ही काढू शकता. इंग्रजी व्याकरण देखील व्होकॅब्युलरी वगैरे सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे सामान्य ज्ञान आहे, त्याच्यामध्ये वन लाइनर प्रश्न 3500 पेक्षा जास्त वन लाइनर प्रश्न तुम्हाला तिथे भेटतील आणि सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी त्या 500, 1000 चालू घडामोडी सर्व वन लाइनर स्वरूपामध्ये भेटतील
आणि ज्याप्रमाणे गणित विचारते IBPS त्याच लेवलचे गणित तुम्हाला तेथे प्रश्न भेटतील आणि बुद्धिमत्ता देखील सरावासाठी तेच प्रश्न तुम्हाला आलेले बघायला भेटतील. एकूण 300 पानांची ही पेजेस आहे. आता सर्व नोट्स पैकी तुम्ही 175 प्लस गुण नक्की आपल्या नोट्सच्या मार्फत तुम्ही कव्हर करू शकता. आता मुलांचा एक प्रश्न आहे, की याचे काही आता नोट्स तुम्ही बघितले असतील त्यांचे फक्त मोबाईलमध्ये वाचायला भेटतात. तर या डायरेक्टली PDF थ्रू तुम्हाला भेटणार आहे. सर्व नोट्सच्या तुम्ही झेरॉक्स काढू शकतात. सर्व नोट्सच्या तुम्ही झेरॉक्स काढू शकतात. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही 175 प्लस नक्कीच करू शकता. आता मुले बोलतील, की एवढ्या सर्व विषयांच्या ज्या PDF भेटणार आहे, यांची किंमत तर खूप असेल. परंतु या 5 विषय मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता हे सर्व किती विषय होतात तर 5 ते 6 विषय होतात. सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त ₹210 मध्ये भेटणार आहे. फक्त ₹210 मध्ये भेटणार आहेत. किती? तर बघू शकता. 210 210. आता तुम्हाला एक नंबर देत आहे. जर नोट्स घ्यायच्या असतील तर या ठिकाणी टाइमपास करण्यापेक्षा वेळ घालवू नका. तर तुम्हाला नंबर देत आहे. तर बघू शकता 91 39 1 मिनिट 64 91 39 64 31 31 99 इथे नंबर देत आहे. पुन्हा मी सांगतो बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती 210चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून दिल्याच्या नंतर सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात. ठीक आहे. आता आपला इथं पॉइंट संपला. आता आपण इथं याला सुरुवात करूयात. आपण 1 मिनिट. आता आपण पुढील प्रश्न या ठिकाणी बघायला सुरुवात करूयात. आता इथं 8वा प्रश्न बघितला तर निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे? कोणत्या राज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे? एकदम सोपा IMP प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 3 झारखंड राज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. 9वा प्रश्न होता बघू शकता भव्य भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले. कुठे सापडले होते? तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे मोहनजोदडो येथे भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडलेले होते. एकदम IMP प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारते. ज्या विद्यार्थ्यांना IBPS पॅटर्न माहिती आहे त्यांना लगेच समजले असेल की सेम IBPS चे प्रश्न आहेत. ठीक आहे. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. 1 मिनिट बघू शकता. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? कोणत्या समितीने केली होती? तर पर्याय क्रमांक बघू शकता 4 हे पर्याय उत्तर आहे. हिल्टन यंग कमिशनने या समितीने रिझर्व्ह बँकची स्थापना करण्याची शिफारस केली होती. 11वा प्रश्न जर बघितला भारतीय अर्थव्यवस्था डॅश डॅश या क्षेत्रात छुपी बेरोजगारी आढळून येते. कोणत्या क्षेत्रामध्ये? तर पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर. कृषी क्षेत्रामध्ये छुपी बेरोजगारी आढळून येत असल्याचे तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. आता IBPS कोणत्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक फुल फॉर्म तुम्हाला विचारते. तर त्यांनी म्हटलेलं आहे बघू शकता RT-GST हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? म्हणजे कशाचा फुल फॉर्म आहे हे? तर कशाचा याचा फुल फॉर्म काय होईल? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर 4 आहे. बघू शकता रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हा या ठिकाणी RT-GSTचा फुल फॉर्म आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन संघाच्या अधिकृत भाषेचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? कलमावरती एक प्रश्न विचारला जातो. कलम मी कव्हर करून घेतलेले आहेत. तर संघाच्या अधिकृत भाषेचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी कलम 343 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. 1 मिनिट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. राज्याच्या अधिकृत भाषेचे नियमन कोणत्या कलमाद्वारे केले जाते? नियमन कोणत्या कलमाद्वारे केले जाते? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे सी. पर्याय क्रमांक सी आहे. 345 कलमानुसार केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेचा उल्लेख कोठे आहे? कोठे आहे याचा उल्लेख? तर याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे सी. पर्याय क्रमांक कलम 348 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. कलम खूप महत्वाचे आहे. अशा प्रकारे हार्ड लेवलचे प्रश्न देखील IBPS तुम्हाला विचारेल. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश कोणत्या कलमात दिलेले आहेत? हे निर्देश कोणत्या कलमामध्ये दिलेले आहेत हिंदी भाषेच्या विकासासाठी? तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे
कलम 351 मध्ये हिंदी भाषेविषयी तरतूद केलेली आहे. ठीक आहे. जर नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे जे आय CJI म्हणले जाते, राष्ट्रपतीद्वारे कोणत्या कलमानुसार नियुक्त केले जातात? म्हणजे कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची नियुक्ती करतात? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. कलम 124(2) नुसार याची नियुक्ती केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती आहे? किती आहे निवृत्तीचे वय? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे बी. पर्याय क्रमांक बी इथे जर बघितलं तर 65 वर्षापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्त होत नाही. 65व्या वर्षी निवृत्त होतात. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? कोणत्या कलमामध्ये याची तरतूद केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बघू शकता बी. कलम 324(4) मध्ये याची या ठिकाणी ही प्रक्रिया दिलेली आहे, माहिती दिलेली आहे किंवा तरतूद केलेली आहे असे देखील तुम्ही इथे म्हणू शकत आहात. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, हंगामी न्यायाधीश त्याला आपण एडी हायकोर्ट जज हायकोर्ट जज नियुक्तीची तरतूद कोणत्या कलमात आहे? हंगामी न्यायाधीश म्हणून कोणत्या कलमामध्ये आहे याची तरतूद? तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. 127 मध्ये याची तरतूद आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? कलम 130 नुसार कोठे आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे सी. दिल्ली या ठिकाणी हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे जज रिव्ह्यू करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? कोणत्या कलमानुसार हा अधिकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, एक मिनिट, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. कलम 137 नुसार संविधानाच्या तरतुदीनुसार हा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल कोणत्या कलमानुसार सर्व न्यायालयांसाठी बंधनकारक आहे? कोणत्या कलमानुसार? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर, एक मिनिट, थोडा हार्ड प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. कलम 141 सर्व न्यायालयाचे पालन करता एक निर्णय घेतला जातो सर्वोच्च न्यायालयाकडून. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या पद्धतीने केली जाते? कोणत्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते? तर पर्याय क्रमांक उत्तर आहे सी. बघू शकता, राष्ट्रपती राष्ट्रपती जज आणि इतर वरिष्ठ न्यायाधीशांच्या सल्ल्याने नियुक्ती केली जाते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची. असेच एक आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हा पूर्ण टॉपिक कव्हर केलेला आहे. असेच प्रश्न घेऊन प्रत्येक टॉपिक मी कव्हर करेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कोणता टॉपिक घ्यायचा हे देखील तुम्ही सांगा. आता इथं प्रश्न आहे, बघू शकता, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारावर कोणती संस्था नियंत्रण ठेवते? कोणती संस्था नियंत्रण ठेवते या पगारावरती? तर पर्याय क्रमांक बघू शकता बी उत्तर आहे. संसद नियंत्रण ठेवते. कलम 125 नुसार हे नियंत्रण ठेवले जाते. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. बघू शकता, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पदाची शपथ कोण घेते? कोण देते म्हणजे कोण त्यांना देते न्यायाधीशांना? तर पर्याय आहे पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि सरन्यायाधीश. याच्यापैकी कोण शपथ देते? सर्वांनी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जो आपला नोंदणी व मुद्रांक विभागाचा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे तो नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.